हॅलो फ्रेंड्स. यावेळेस बरीच मोठी गॅप पडली. काही ना काहीतरी कमिटमेंट्स येत गेल्या आणि त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला मला जमलं नाही. तर आज आपण स्विमिंगच्या विषयी थोडंसं डिस्कस करूया. आता सगळ्यांना माहिती आहे की स्विमिंग हा असा एक्सरसाइज आहे की अगदी छोट्या बाळांपासून ते वयस्क माणसांपर्यंत सगळेजण हा करू शकतात. कारण डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या बोन्सवरती किंवा जॉईंट्सवरती येत नसल्यामुळे अगदी वयोवृद्ध माणसं ज्यांचं जॉईंट पेन आहे, बॅकएक आहे, गुडघे झिजलेले आहेत, ते सुद्धा अगदी सेफली हा व्यायाम करू शकतात. वेगवेगळे प्रकार आहेत स्विमिंगचे. काही नावं तुम्ही ऐकली असतील, जसं ब्रेस्ट स्ट्रोक आहे, फ्री स्टाईल आहे, बटरफ्लाय आहे, साईड स्ट्रोक आहे, बॅक स्ट्रोक आहे. तर जेव्हा आपण दोन्ही हात आणि पाय पसरून बेडकासारखं पोहतो तर त्याला ब्रेस्ट स्ट्रोक म्हणतात. पूर्ण आडवं पडून फक्त हाताची मुवमेंट आणि पाय फ्लिप करतो तर त्याला फ्री स्टाईल म्हणतात. पाठीवरती पडून जे आपण पोहतो तर त्याला बॅक स्ट्रोक म्हणतात. साईड स्ट्रोक म्हणजे एका साईडला लीन होऊन स्विमिंग करण्याची पद्धत आहे. आणि बटरफ्लाय म्हणजे दोन्ही हात ओपन करून आपण पोहतो तर त्याला बटरफ्लाय असं म्हणतात. आता ह्या वेगवेगळ्या टेक्निक आपण का शिकायच्या? कारण जेव्हा आपण अल्टरनेट वेगवेगळ्या पद्धतीने पोहतो तेव्हा सर्वच बॉडीचे जॉईंट्स, मसल, लिगामेंट ह्या सगळ्याचा व्यायाम होतो. तर त्याच्यामुळे आपण थोडं चेंज करून वेगवेगळ्या स्टाईलमध्ये जर पोहलो तर त्याचे बेनिफिट नक्कीच जास्त आहेत. आता या सगळ्यामध्ये जर सगळ्यात फास्टेस्ट स्ट्रोक कुठला असेल तर तो असतो फ्री स्टाईल. म्हणजे प्रोफेशनल ॲथलीट असतात जे स्पर्धात्मक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात, किंवा जे थोडेसे ट्रायथलीट असतात ज्यांना समुद्रात पोहायचं असतं किंवा ओपन वॉटर स्विम करायचं असतं, तर ते शक्यतो फ्री स्टाईल प्रेफर करतात. कॅलरी जास्त बर्न होतात, थोडा डायनामिक आणि फास्ट स्ट्रोक आहे तो, आणि बऱ्यापैकी दमायला होतं आणि थोडासा तो आत्मसात करायला वेळ लागतो आणि थोडा अवघड आहे. पण जर तो आत्मसात केला तर तुम्ही कितीही अंतर न दमता, न थकता आणि कमीत कमी वेळेत पार करू शकता. सगळ्यात स्लो स्ट्रोक कुठला विचाराल तर तो आहे ब्रेस्ट स्ट्रोक. म्हणजे दोन्ही हात पसरवून आणि पाय पसरवून बेडकासारखं पोहायचं तो. पण शिकायला सोपा आहे, दम लागत नाही आणि तुम्ही कितीही वेळ, कितीही अंतर याच्यामध्ये पोहू शकता. बटरफ्लाय परत थोडासा अवघड आहे, कॅलरी जास्त बर्न होतात, थोडंसं दमायला जास्त होतं. बॅक स्ट्रोक हा थोडासा काय म्हणतो, फन टाईप, म्हणजे थोडंसं रिलॅक्स टाईप असेल तर तो करू शकता. साईड स्ट्रोक हेही सिमिलर आहे. सो कुठलंही टेक्निक तुम्ही शिकू शकता. शिकायला कुठलंही एज नाही आहे. म्हणजे आता आपण सगळे 45-46 वयातले आहे. आतापर्यंत जर येत नसेल तर आत्ताच तुम्ही शिकू शकता. मी स्वतः 37-38व्या वर्षी स्विमिंग शिकले. तर त्यामुळे मला असं वाटतंय की स्विमिंगला काही एज नाही आहे. अगदी म्हणजे आता आमच्या इथे स्विमिंग पूलमध्ये बऱ्यापैकी म्हातारी माणसं होती की जी पहिल्यांदा स्विमिंग शिकत होती. फक्त काय करा की शिकताना कुणीतरी एखादा चांगला ट्रेनर घ्या. तुम्ही ओपन वॉटरमध्ये शिकायला जाऊ नका, कारण तिथे थोडे करंट्स असतात, फ्लो असतो. कधी कधी थोडंसं समुद्रात वगैरे तुम्ही पोहायला जात असाल, लाटा तुम्हाला आत खेचतात, तर तिथे शक्यतो स्विमिंग शिकायला जाऊ नका. इव्हन नदीमध्ये सुद्धा नको, अनलेस अँड अंटिल तुमच्याबरोबर एखादा ट्रेंड स्विमर तुमच्याबरोबर आहे. आणि स्विमिंग पूलमध्ये सेफ इन द सेन्स काय, तुमचे पाय टेकत असतात, पाण्याची एक सलग पातळी असते, त्यामुळे बुडणं वगैरे हा विषय नसतो. आणि जेव्हा तुम्ही शिकताय तर तेव्हा खोलामध्ये पोहू नका. तुमच्याबरोबर कोणी ना कोणीतरी ट्रेंड स्विमर किंवा एखादा ट्रेनर असा तुमच्याबरोबर असावा. स्विमिंग शिकताना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ब्रीदिंग टेक्निक. कारण तुम्ही जर नुसतं पोहायला गेलात की आता मी पोहतो आणि विदाऊट ब्रीदिंग म्हणजे काय, तोंड बाहेर ठेवायचं पाण्याच्या आणि तुम्ही कुठलाही स्ट्रोक करू शकता, तर तो स्ट्रोक करताना तुम्हाला दमायला होतं. पण जर तुम्ही ब्रीदिंग टेक्निक बरोबर शिकून घेतली, म्हणजे तुमचं तोंड पाण्याखाली असतं तेव्हा श्वास सोडायचा आणि वरती तोंड आलं की डीप ब्रेथ करायचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित ट्रेनिंग घेतलं, ब्रीदिंग टेक्निक नीट शिकून घेतली, तर तुम्ही कितीही अंतर न दमता, न थकता पोहू शकता. आता मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मला ब्रीदिंग येत नव्हतं, त्यामुळे मी अगदी 5 मिनिटं वगैरे स्विमिंग केलं की दमायला व्हायचं, धाप लागायची, थांबायला लागायचं. नंतर मग मी जेव्हा आयर्नमॅनला रजिस्ट्रेशन केलं, मी एक ट्रेनर ठेवला, ब्रीदिंग टेक्निक शिकून घेतली आणि आता मी साधारण तास, दीड तास नॉनस्टॉप, न दमता, न थांबता पोहू शकते. तर त्याला वेळ लागतो, पण तुम्ही त्याच्यावर थोडे कष्ट घेतलेत तर हे पॉसिबल आहे. हे का गरजेचं आहे, म्हणजे नॉनस्टॉप पोहणं का गरजेचं आहे? आता आम्ही जेव्हा लॅप्स मारत असतो 1 तास, दीड तास अशा, तर मी बघते की साधारण एक 25 मीटर एक लॅप किंवा एक लूप मारून ते थांबतात आणि मग तो ब्रेक होतो, रिदम ब्रेक होतो. ब्रेक बराच मोठा असतो आणि मग ऍट द एंड तुम्ही मारता मे बी 3 किंवा 4 लूप आणि मध्ये ब्रेक झालेले असतात आणि आपल्याला वाटतं की आपण 45 मिनिटं किंवा 1 तास पोहलो. पण जर खरं अंतर बघाल तर ते हार्डली तुम्ही काही 100 मीटर किंवा 200 मीटर कव्हर केलेलं असतं.
जर तुम्ही व्यायाम म्हणून स्विमिंगकडे बघत असाल तर तुम्ही नॉनस्टॉप एक 15 मिनिटं, अर्धा तास, 45 मिनिटं, 1 तास असं पोहायला पाहिजे. एक लूप मारून जर 5 मिनिटं तुम्ही गॅप घेणार असाल तर आपल्याला कळत नाही की आपण किती अंतर पोहलो आणि फॉल्सली आपल्याला वाटतं की मी 45 मिनिटं पोहलो, मी 1 तास पोहलो, पण ऍक्च्युली तेवढा एक्सरसाइज झालेला नसतो. आणि रिक्रिएशनल म्हणून करत असाल, रिकव्हरी म्हणून करत असाल, क्रॉस ट्रेनिंग म्हणून करत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एक लूप मारा, एक लॅप मारा, मस्त रिलॅक्स करा, चिल करा, नो प्रॉब्लेम. पण जर तुम्ही ॲथलीट म्हणून, प्रोफेशनल लेवल म्हणून किंवा कॉम्पिटिशन लेवलला किंवा प्रॉपर कॅलरी बर्न म्हणून जर स्विमिंगकडे बघत असाल तर नॉनस्टॉप स्विमिंग करणं ॲटलिस्ट एक 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास हे गरजेचं आहे. एक्सरसाइज आहे की तो एरोबिक किंवा कार्डिओ एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो तोही करतो. म्हणजे आपल्या हृदयाचं काम किंवा आपल्या फुफ्फुसांचं काम महत्वाचं ते छान करण्यास, त्याची कपॅसिटी वाढवण्यास मदत करतं. त्याच्याच बरोबर आपल्याला वेट लॉस करायचा असेल, फॅट लॉस, इंच लॉस, स्पेशली ॲबडॉमिनल फॅट ह्याच्यावरती जर तुमचा फोकस असेल तर नक्कीच स्विमिंग आपल्याला मदत करतं. फक्त जसं मी म्हणलं तसं जर तुम्ही साधारण अर्धा तास नॉनस्टॉप स्विमिंग करू शकलात तर आता रफली मी सांगते, कारण तुमच्या वजनानुसार, तुमच्या जेंडरनुसार, तुमच्या स्पीडनुसार, तुमच्या स्ट्रोकनुसार तुम्ही कॅलरी किती बर्न करता ते बदलत जातं. पण एक रफली जर तुम्ही बघाल तर अर्ध्या तासामध्ये साधारण आपण 150 ते 200 कॅलरी बर्न करू शकतो जर तुम्ही स्लो पेसमध्ये पोहत असाल. जर तुम्ही फास्ट पेसमध्ये पोहत असाल किंवा ब्रेस्ट स्ट्रोक करत असाल तर त्याच्यामध्ये जास्त कॅलरी बर्न होतात. तर त्याच्यामुळे साधारण आपण एक 150 ते 300 कॅलरी बर्न करू शकतो अर्ध्या तासामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं कॅलरीचं डेफिसिट जो मेंटेन करायचा आहे तो करायला नक्कीच मदत होते. त्यात एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या बॉडीची कॅलरीज बर्न करण्याची शक्यता स्विमिंगमध्ये जास्त असते, कारण बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी कॅलरी आणि बर्न करायला लागतात. म्हणजे स्विमिंगमध्ये जेवढ्या कॅलरी बर्न झाल्यात त्याशिवाय आणखी कॅलरी टेम्परेचर रेग्युलेशनसाठी जातं. तर त्याच्यामुळे तुम्ही जर थंडीत वगैरे स्विमिंग करत असाल तर जास्त कॅलरी बर्न होतात. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण स्विमिंग करून बाहेर येतो, आता बरेच जण जे रेग्युलर स्विमिंग करतात त्यांनी हे नोटीस केलं असेल की असं पोटात गोळा उठतो, खूप खड्डा पडल्यासारखा होतो किंवा खूप भूक लागते. तर ते बरेचदा असं होतं की टेम्परेचर रेग्युलेशनमध्ये खूप कॅलरी बर्न झाल्यामुळे आपलं शरीर जास्त कॅलरीची डिमांड करतं. तर त्याच्यामुळे असं होतं की पोहलो अर्धा तास, कॅलरी बर्न केल्या 200 आणि त्याच्यानंतर 500 कॅलरी खाल्ल्या. तर ह्या गोष्टीकडे फक्त लक्ष ठेवा, कारण मीही त्या प्रोसेसमधनं गेली आहे की खूप भूक लागायची, असं क्रेविंग व्हायचे आणि त्याच्यामुळे खूप खाल्लं जायचं. तर थोडं लक्षात ठेवा की स्विमिंगला जातानाच थोडंसं प्रॉपर कार्ब लोडिंग करून जावा आणि स्विमिंग झाल्यानंतर कॅलरी एक्सेस होत नाहीत ना ह्याच्याकडे फक्त लक्ष ठेवा. नाहीतर आपण जातोय की इंच लॉस, फॅट लॉस आणि कॅलरी डेफिसिट मेंटेन करण्यासाठी आणि पोहतोय हार्डली अर्धा तास आणि त्यानंतर खातोय ऑलमोस्ट दुप्पट किंवा तिप्पट. तर असं होऊ देऊ नका, नाहीतर मग कॅलरी डेफिसिट मेंटेन होणार नाही आणि वेट लॉसच्या ऐवजी वेट गेन व्हायला सुरुवात होईल. बरेच जण ज्यांना इंजुरी असते, आता मला स्वतःला जेव्हा नी इंजुरी होती तर मी थोडं रनिंग बंद केलं होतं आणि रिकव्हरीसाठी स्विमिंग, स्पेशली अंडर वॉटर वॉक आणि अंडर वॉटर एक्सरसाइजेस हे सुरू केले होते. त्याच्यामध्ये काय होतं, तुमची लोअर बॉडी, बॅक आणि लोअर बॉडीची स्ट्रेंथ ही डेव्हलप व्हायला मदत होते, टोनिंगसाठी आणि इंजुरीमधनं रिकवर होण्यासाठी. तर वेगवेगळ्या प्रकारचे पाण्यातले व्यायाम असतात, ते तुम्ही व्हिडिओ बघून शिकू शकता. इनफॅक्ट जर तुम्हाला पोहता येत नसेल आणि तुम्हाला पाण्यात काही ऍक्टिव्हिटी करायची असेल तर अंडर वॉटर वॉक हा अतिशय सुंदर व्यायाम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अंतर बरंच कापत राहिलात तर खूप कॅलरी बर्न होतात, कारण आपण जमिनीवर चालतो तर तेव्हा आपल्याला रेझिस्टन्स खूप कमी असतो आणि आपल्याला जवळजवळ 400 पट पाण्याची घनता जास्त असल्यामुळे आपल्याला खूप जास्त फोर्स लावायला लागतो, तर त्याच्यामुळे जास्त कॅलरी बर्न होतात. सो अंडर वॉटर वॉकिंग हे तुम्हाला कॅलरी डेफिसिटसाठी, लोअर बॅक स्ट्रेंथनिंगसाठी, लोअर बॉडी टोनिंगसाठी आणि शिवाय जसं मी म्हणलं की तुम्हाला काही इंजुरी असेल, जशी नी इंजुरी आहे, बॅक इंजुरी आहे, तर ते रिकवर होण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर जात असाल स्विमिंग पूलवरती तर फक्त स्विमिंग येत नाहीये, काही हरकत नाहीये, तुम्ही वॉक करू शकता. वेगवेगळे वॉटर एक्सरसाइजेस, त्याला वॉटर फिजिओथेरपी सुद्धा म्हणतात, त्याचा सुद्धा तुम्ही नक्की वापर करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की स्विमिंगमुळं काही धोके आपल्याला असतात. जसं आता तुम्ही ओपन वॉटर स्विमिंगला गेलाय समुद्रात किंवा एखाद्या तलावामध्ये, तर बरेचदा असं होतं की लाटा असतात आणि आपण बरेचदा ऐकतो की समुद्रावर पोहायला गेले आणि बुडले. तर तुम्ही अनलेस अँड अंटिल तुम्हाला खूप छान पोहायला येतंय तोपर्यंत तुम्ही नदी, समुद्र, तलाव ह्यापासून दूर राहा. बरेचदा एक लाईफ बायो म्हणून मिळतो, म्हणजे असा एक फुगा असतो, त्याला दोरी असते, तर ती कमरेला बांधायची
आणि तुम्ही पोहत राहायचं, तो तुम्हाला फॉलो करतो. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच ओपन वॉटरला जाताय किंवा कॉम्पिटिशनला तुम्ही तयारी करताय, तर तेव्हा हा बायो घेऊन तुम्ही पोहलात तरी चालतं. म्हणजे काय आहे, तुम्हाला काही वाटलं बाबा मी दमलोय, आता मी ब्रेक घ्यावा, तर ओपन वॉटरमध्ये असा काही प्लॅटफॉर्म नसतो की जिथे तुम्ही थांबून ब्रीदिंग नीट करू शकता किंवा तुमच्या डोळ्यात पाणी गेलंय, तुमच्या नाकात पाणी गेलंय आणि तुम्हाला थोडं थांबायचंय. तर तो बायो तुम्हाला मदत करतो. तिथे त्याला पकडून तुम्ही ब्रीदिंग करू शकता किंवा एकदमच काही फ्लो आला आणि तुम्हाला एकदम घाबरायला झालं किंवा एकदम पॅनिक झालात, तर तो बायो पकडून तुम्ही ऍटलिस्ट थोडंसं सेटल होऊ शकता किंवा तुम्हाला कोणी मदतीला येईपर्यंत तुम्ही त्या बायोची मदत घेऊ शकता. ओपन वॉटर स्विमिंग हे डेंजरस आहे. आता तुम्ही नदीवरती जाता बरेच जणांनी ऐकलंय की सांगलीच्या जवळपास मगरी आहेत, तर त्याच्यामुळे जाताना थोडी काळजी घ्या आणि तुमच्याबरोबर शक्यतो एखादा ग्रुप किंवा ट्रेंड माणसं असतील तरच जा. नवशिक्यांनी शक्यतो ओपन वॉटर स्विमिंगला जाऊ नये. बरेचदा असं होतं की धरणातलं पाणी सोडलं जातं आणि एकदम गश येतो आणि तुम्हाला जर एवढं नीट चांगलं पोहता येत नसेल तर तुम्ही बुडण्याची शक्यता सुद्धा असते. इव्हन बरेचदा वॉटरफॉलवरती जी लोक जातात, एकदम पाऊस पडतो आणि खूप जोरात पाणी येतं, तर अशा ठिकाणी जात असताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे आणि शक्यतो ग्रुपमध्ये किंवा थोडंसं काळजी घेऊन आपल्याला आपली लेवल काय आहे स्विमिंगची त्यानुसार प्लॅन करायला पाहिजे. ते सोडून आता 2-3 गोष्टी म्हणजे जेव्हा तुम्ही आता नदीच्या पाण्यात पोहता, तर बरेचदा आता आपल्याला शेरी नाल्याचं पाणी तिथे टाकलं जातं किंवा बाकीच्या दुसऱ्या शहरांमध्ये तिथल्या नाल्यांचं पाणी तिथे टाकलं जातं. त्यामुळे ते केमिकल्स आपल्याला हार्मफुल असतात. डोळ्यांना, आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी ते हार्मफुल असतात. ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकतात, स्किन डिसिजेस होऊ शकतात, इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही समुद्रात किंवा लेकवरती किंवा नदीच्या पाण्यात पोहताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे. गॉगल्स घातलं तर कधीही चांगलं, कारण आता तुम्ही अगदी स्विमिंग पूलमध्ये जरी पोहत असाल तरी ते क्लोरिनेटेड पाणी असतं आणि तुम्ही तासभर पोहलात की कंटिन्युअस डोळ्याला एक्सपोजर होतं. मग डोळे लाल होणं, डोळ्यांची इन्फेक्शन होणं, थोडंसं इरिटेशन वाटणं, ह्या गोष्टी साहजिक आहेत. त्यामुळे गॉगल्स वापरा, प्रॉपर स्विमिंग कॅप वापरा, जेणेकरून तुमचे स्कॅल्प आणि केस सुद्धा प्रोटेक्ट होतील. आठवड्यातून एकदा पोहत असाल तर ठीक आहे, पण रेग्युलर पोहत असाल तर त्या सगळ्या क्लोरिनेटेड पाण्याचा तुमच्या त्वचेवर, तुमच्या केसांवरती दुष्परिणाम होऊ शकतो. अर्ली मॉर्निंग पोहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण दुपारी किंवा उन्हात पोहत असाल तर इव्हन स्किन बर्न्स होऊ शकतात. टॅनिंगमुळे कधी कधी स्किनवरती रिॲक्शन्स पण येऊ शकतात. तर त्यामुळे सनब्लॉक्स किंवा थोडंसं सन प्रोटेक्टिंग क्रीम हे वापरायला पाहिजे. आणि शक्यतो माझा सल्ला राहील की डेली स्विमिंग थोडंसं हार्मफुल आहे, कारण हे सगळ्या केमिकल्स पासून आपल्याला थोडं तरी रिकव्हरीसाठी वेळ लागतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा 2दा स्विमिंग इज फाईन, पण डेली स्विमिंग असेल तर स्किनची, केसांची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. बरेच जणांना रिॲक्शन्स येतात, रॅशेस उठतात, इरिटेशन होतं, असे पॅची हे येतात, सम बॉईल्स किंवा असे. तर बाकीची पण इन्फेक्शन होऊ शकतात. आता आपण करोनाच्या वेळेस बघितलंय की पाण्यातून वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू सुद्धा ट्रान्समिट होतात. तर त्याच्यामुळे डेली स्विमिंग हा ॲडवाईस मी देणार नाही, पण आठवड्यातून एकदा किंवा 2दा स्विमिंग तर बेस्ट राहील. आमच्या ट्रायथलीट सारखं तुम्ही करू शकता. एक दिवशी स्विमिंग, एक दिवशी सायकलिंग, एक दिवशी रनिंग आणि अल्टरनेट डे तुम्ही त्याच्याबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग, हे बेस्ट कॉम्बिनेशन होऊ शकतं. स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी, एन्ड्युरन्ससाठी, तुमचं कार्डिओ एरोबिक एक्सरसाइजसाठी आणि ओव्हरऑल सगळ्याच स्ट्रेंथ बिल्डसाठी ते मदत करतं. आता आहार हा विषय कायम राहतोच की तुम्ही हे सगळं केल्यानंतर बॅलन्स डाएट हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि फक्त स्विमिंगमध्ये आपल्याला कधी कधी जे बोन डेन्सिटी म्हणतो, म्हणजे आपली हाडं मजबूत होण्याची शक्यता, त्याला वेट बेअरिंग, जसं तुम्ही जॉगिंग करता किंवा तुम्ही रनिंग करता, वॉक करता, हे वेट बेअरिंग एक्सरसाइजेस आहेत. त्याच्यामध्ये आपल्या हाडांवरती प्रेशर येऊन त्याची कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन किंवा कॅल्शियम डिपॉझिशन करण्याची क्षमता वाढते. तर ती गोष्ट आपल्याला स्विमिंगमध्ये मिळत नाही. तर त्याच्यामुळे डेली स्विमिंगच्या पेक्षा थोडंसं स्विमिंग आणि मग त्याच्याबरोबर थोडं वॉक किंवा जॉग किंवा जिम ॲक्टिव्हिटी, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि वेट बेअरिंग हे आपल्याला मिक्सचर करायला लागेल. पण अदरवाईज देर इज नथिंग विच कॅन स्टॉप यू फ्रॉम स्विमिंग. थोडंसं जर येत नसेल तर जसं मी सांगितलं थोडं शिकायला वेळ लागेल, पण थोडं पेशंटली जर केलं तर तुम्हाला स्विमिंग शिकणं पॉसिबल आहे. ब्रीदिंग टेक्निक जसं मी म्हणलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि स्वतःची काळजी घ्या. काहीही प्रॉब्लेम वाटला स्विमिंग करताना, पटदिशी तुम्ही तुमच्या मदतीला जे कोणी असतील त्यांना सांगा, बाजूला या. कधी कधी बरेचदा असं होतं नाकातोंडात पाणी जातं आणि मग काय करावं कळत नाही. म्हणजे मी आयर्न मॅनच्या ड्रिलला गेले होते,
तर माझ्या शेजारी एक माणूस अक्षरशः म्हणजे बुडतोय बुडतोय म्हणून असा हात वर करत होता. मी त्याला म्हणलं, अरे इथे पाय टेकतायत, तू पाय टेक आणि उभा राहा. म्हणजे तेवढं पाणी पण नव्हतं त्याला बुडण्या एवढं, पण तो एवढा पॅनिक झाला होता की त्याला वाटलं आता आपण बुडतोय. सो कधी कधी असं होतं आणि जेव्हा तुम्ही नवीन शिकता तेव्हा असं होऊ शकतं. तर त्याच्यामुळे थोडंसं शांतपणे घ्यायचं आणि मदतीला कायम बोलवायचं. आपला जीव हा महत्वाचा आहे हे कायम लक्षात ठेवायचं आणि ती काळजी घेऊनच तुम्हाला पाणी एन्जॉय करायचंय ते करू शकता. तर ह्याच्याविषयी काही शंका असतील तर मला वाटतंय महेंद्र किंवा आनंद हे दोघंही रेग्युलर स्विम करतात, तर ते तुम्हाला आणखी मदत करू शकतील. माझा स्विमिंगचा जर्नी अगदीच छोटा आहे आणि त्याच्यामुळे मला जो काही एक्सपिरियन्स आला तो मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच आणि काही तुम्हाला त्याच्यात माझ्या ह्याच्यातून पुढच्या सेशनमधनं अपेक्षा असेल तर प्लीज सांगा. थँक्यू.